तर आज आपण पाहणार आहोत नाईट रुटीन। तर सगळ्यात आधी तर मुलांच्या शाळेत प्रोजेक्ट चालू आहे, एक पेड़ माँ के नाम। तर त्याच्यासाठी आधी फोटो काढून पाठवले, त्यानंतर आता मुलांचा अभ्यास। रोज मला 1-2 तास याच्यामध्येच जातात माझे अभ्यास घेण्यासाठी। स्वराजला खूप वेळ लागतो होमवर्क करण्यासाठी, तर त्याचा आधी होमवर्क करायचा, त्यानंतर त्याला समजावायचं, त्यानंतर आता सौरभ तर स्वतः करतो, पण कधी कधी माझी मदत लागते त्याला। मुलं अभ्यास करत आहे तोपर्यंत आता मी स्वयंपाक करायला किचनमध्ये आले आहे। तर आज मला बनवायचं आहे मटर पनीर, जिरा राईस आणि चपात्या। तर चला सुरुवात करूया। सगळ्यात आधी तर कढईमध्ये कांदा आणि टोमॅटो लालसर असा तळून घ्यायचा, कारण पनीरला त्याच्यामुळं गोडपणा जरा कमी होतो कांद्यातला आणि ते तळल्यामुळे। नंतर पनीर कट करून घेतलं आणि पनीर हे आता आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। पनीर फ्राय केलं, त्याच्यामध्ये ग्रीन पीस टाकले, आपण मटर पनीर बनवणार आहे त्यामुळं ग्रीन पीस ॲड केले आणि हे सगळं थंड पाण्यात काढून घ्यायचं, त्यामुळं पनीर ही रबरासारखं लागत नाही। तर तोपर्यंत आता मी भाताची तयारी करून घेते। तर मला जिरा राईस बनवायचा आहे, त्यासाठी तूप टाकलं कुकरमध्ये आणि जिरे टाकून त्याला तांदूळ टाकून फ्राय करून गरम पाणी ओतून घेत। त्यानंतर मी गॅस बंद करून कुकर साईडला ठेवला। 10 मिनिटानंतर मी कुकरच्या शिट्ट्या काढून घेते, तोपर्यंत तांदूळ चांगले भिजतात। तर गुड्डूचं काही प्रश्न असले तर तो ही मध्ये विचारायला येतो। त्यानंतर आता चला आपण भाजी बनवूयात। सगळ्यात आधी तर कढईमध्ये तेल टाकलं आणि त्यामध्ये टोमॅटो कांद्याची प्युरी टाकून घ्यायची आणि त्यामध्ये मसाला ॲड करायचा, मटर पनीर मसाला आणि मिरची पावडर, कारण पनीर दुधाचं असतं त्यामुळे जास्त मसाल्याची काही गरज नाही। आणि आता 10 मिनिटं झालं आहे, तर मी कुकरलाही शिट्ट्या चालू केल्या आहेत आणि आता मसाल्याला चांगलं तेल सुटलं आहे। मसाल्याला तेल सुटलं की आपण थंड पाण्यात ठेवलेला मटर आणि पनीर त्यात ॲड करायचं, वरून कोथिंबीर टाकायचं आणि जेवढी तुम्हाला भाजीची पाहिजेत क्वांटिटी तेवढी पाणी टाकून ॲड करायची। आणि त्यानंतर आता मी माझी भाजी बनवून झाली आहे, दुसऱ्या गॅसवर ठेवली आहे माझ्या। तोपर्यंत मला चपात्या बनवायच्यात, पनीरची भाजी होती। तर पाण्यात ठेवण्याचं कारण म्हणजे पनीर बनवल्यानंतर एकदम रबरसारखं लागत नाही आणि एकदम मऊ होतं, त्यामुळं कधीही पनीर तळलं की पाण्यात टाकून घ्यायचं। तर आता तुम्ही पाहू शकता किती छान आपली भाजी झाली आहे। आता पनीर ही रेडी आहे आणि माझा जिरा राईसही झाला आहे, फक्त आता चपात्या बनवायच्यात। तर चपात्या बनवताना गुड्डूचं चालू असतं भांडणं झालेली सांगायची, कारण इकडं चालू मी असले तिकडं काहीतरी चालू असतं। तर चला आता माझ्या चपात्याही बनवून झाले आहेत आणि आता आपण जेवायला वाढूयात। तर बघा एकदम पनीर थिक झालं आहे, थोडे भाजी आपल्या अजिबात पातळ झाली नाही, तर हॉटेलसारखी एकदम गिरवी बनलेली आहे। थोड्या साहित्यामध्ये पटकन अशी बनणारी पनीरची भाजी आणि त्याच्यासोबत चपाती, कांदा आणि काकडी। तर आता ही गुड्डूचं ताट रेडी आहे, कांदा काकडी खायला त्याचं जर आवडते त्याला। आता आपण बनवूया जिरा राईस कसा झाला आहे आपला। तर जिरा राईस एकदम मोकळा झाला आहे, आधी तर असं 10 मिनिटं ठेवलं तळून तर एकदम मऊ भात होतो। आता पहा भात किती सुंदर आणि छान दिसत आहे। तर गुड्डूचं ताट रेडी आहे, आता आम्ही जेवण करतो। तर चला या तुम्ही पण जेवायला। तर आता जेवण झाल्यानंतर दुसरं आवडीचं काम, तर आम्हाला महिलांना खूप आवडतं एकदा किचन खराब करायचं आणि नंतर पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं। तर कसं हे पटपट आवरायचं तर बघूयात। तर सगळ्यात आधी तर आपण जेवढे डबे काढले आहेत ते जागची जागी ठेवून द्यायचे, त्यामुळे किचन वाटा लगेच रिकामा होतो। त्याच्यानंतर दुसरं म्हणजे जे फ्रीजमधलं आपण प्रोडक्ट काढले आहेत ते पहिले आतमध्ये शिफ्ट करायचं। त्याच्यानंतर जेवढे खरकाटे भांडे आहेत ते बेसिंगमध्ये काढून घ्यायचे आणि जे कागद कचरा कांद्याची साली त्या एका ट्रेमध्ये काढून घ्यायच्या, त्यामुळं किचन फक्त 2 मिनिटात क्लीन होतं। आता आपल्याला किचन वाटा स्वच्छ करून घ्यायचा आहे। तर किचन वाटा शेगडी घासून घ्यायची स्वच्छ आणि जे आपले तेलाचे डाग उडतात वरती त्या स्टाईलवरचे तेही स्वच्छ करून घ्यायचं आणि किचन पूर्ण क्लीन करून भांडी घासायला सुरुवात करायची। तर भांडी घासताना पहिल्यांदा असे जर आपण ट्रिक वापरली तर एवढ्या पटकन भांडी घासून होतात, फक्त 10 मिनिटात, नाहीतर राडा बघूनच किचनमध्ये जाऊ वाटत नाही। तर आता माझे सगळे भांडी क्लीन केले आहेत, त्यानंतर मी बेसिंग क्लीन करत आहे। तर जेवढ्या वेळेस आपण भांडी घासतो दिवसातून तेवढ्या वेळेस बेसिंग क्लीन करून घ्यायचं, त्याच्यामुळं बेसिनला चिकटपणा येत नाही आणि एकदम स्वच्छ राहतं आणि जर रात्री भांडी घासली तर घरामध्ये झुरळही येत नाहीत। आता माझं किचन चालू झालं आणि त्यानंतर महत्त्वाचं काम म्हणजे कापड। तर किचन स्वच्छ करण्यासाठी एकच कापड वापरायचं रोज आणि ते रात्री क्लीन करून ठेवायचं आणि सकाळपर्यंत चांगलं वाळतं। आता पाहू शकता माझं किचन किती स्वच्छ झालं आहे। रात्रीची कामं झाली, आता उद्या सकाळची तयारी आजच करून ठेवावं लागते। तर आपल्याला जे भाजी बनवायची आहे ते भिजवून घालायचे, मी बदाम भिजत घालते मुलांना, तेही भिजत घालून घेतले आणि आता त्यानंतर आपली तयारी, आपल्याला ही झोपताना 5 मिनिटं दिली पाहिजेत। तर किचनची लाईट बंद करून घेतली, किचनची ड्युटी संपली। तर आता मी मधून बाहेर आल्यानंतर पहिल्यांदा तर फेस वॉश करून घेतला आणि झोपताना जी तुम्ही क्रीम लावता ती लावून घेऊ शकता। मी तर इथं ॲलोवेरा जेल लावते कधीमध्ये, पण रोज काहीतरी चेहऱ्यालाही काळजी घेत जा। त्यानंतर बॉडी लोशन लावलं। तर चला गुड नाईट।